नमस्कार, मी ऐश्वर्या. ऐतिहासिक सत्रामध्ये आज आपण पाहणार आहोत गोवा मुक्ती दिन, स्वातंत्र्याचा दिवस. दरवर्षी 19 डिसेंबरला आपण गोवा मुक्ती दिन साजरा करतो. हा दिवस पोर्तुगीज राजवटीतून गोव्याच्या सुटकेचा दिवस आहे. हा दिवस सर्व गोवंकरांसाठी खूप अभिमानाचा आणि आनंदाचा आहे. 450 वर्षे गोवा पोर्तुगीजांच्या अत्याचाराखाली होता. गोवा मुक्ती दिन आपल्या पूर्वजांच्या शौर्याची आणि त्यागाची आठवण करून देतो. त्यांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी अथक संघर्ष केला. हा दिवस त्यांच्या संघर्षाची आठवण करण्याचा आणि मिळवलेल्या स्वातंत्र्याचे कौतुक करण्याचा आहे. पोर्तुगीजांचे आगमन आणि गोव्याच्या स्वातंत्र्याचा ऱ्हास. 16व्या शतकात पोर्तुगीज गोव्यात आले ते मसाले आणि संपत्तीच्या शोधात. 1510 अफोन्सो डी अल्बुकर्कने विजापूरच्या सल्तनतीकडून गोवा जिंकला. हे पोर्तुगीज राजवटीची सुरुवात होती. पोर्तुगीजांनी व्यापारी केंद्र हे गोवा केले आणि त्यांनी धर्म पसरवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी स्थानिक लोकांवर त्यांची भाषा, संस्कृती आणि धर्म लादला. हा गोव्यातील लोकांसाठी कठीण काळ होता. त्यांना त्यांची ओळख, जीवनशैली टिकवण्यासाठीही संघर्ष करावा लागला. पोर्तुगीज राजवटीखाली जीवन संघर्ष आणि प्रतिकाराच्या कथा. पोर्तुगीज राजवटीखाली जीवन गोव्यातील लोकांसाठी कठीण होते. पोर्तुगीज इतर धर्मांबद्दल असहिष्णू होते. त्यांनी हिंदू मंदिरे उद्ध्वस्त केली आणि लोकांना जबरदस्तीने ख्रिश्चन धर्मात धर्मांतरित केले. पोर्तुगीजांनी जास्त कर लादले आणि गोवंकरांना वेठबिगारीत काम करायला लावले. अनेक गोवंकरांना त्यांच्या श्रद्धा आणि जीवनशैलीसाठी छळले गेले. पण गोव्याचा आत्मा अजिंक्य राहिला. लोकांनी छोट्या छोट्या पण महत्त्वाच्या मार्गांनी प्रतिकार केला. ते त्यांच्या परंपरा, भाषा आणि संस्कृतीशी जोडले राहिले. या प्रतिकारामुळे स्वातंत्र्याची ज्योत तेवत राहिली. स्वातंत्र्यासाठी लढा. गोव्याच्या मुक्ती चळवळीत महत्त्वाचा घटना आणि नायक. 20व्या शतकात गोव्यात स्वातंत्र्य चळवळीचा उदय झाला. त्रिस्ताम प्रांगाजा कुन्हा, राम मनोहर लोहिया आणि पुरुषोत्तम काकोडकर यांसारख्या नेत्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांनी लोकांना त्यांच्या हक्कांसाठी लढण्याची प्रेरणा दिली. गोव्यात सत्याग्रह चळवळीला जोर आला. सर्व स्तरातील लोकांनी शांततापूर्ण निदर्शने आणि मोर्चांमध्ये भाग घेतला. भारत सरकारनेही पोर्तुगीजांना गोवा सोडण्यासाठी दबाव आणला. अखेर 1961 भारतीय सैन्याने हस्तक्षेप केला. एका छोट्या ऑपरेशननंतर गोवा पोर्तुगीज राजवटीतून मुक्त झाला. गोव्याचे स्वातंत्र्य भारतासाठी एक विजय. गोव्याची मुक्ती संपूर्ण भारतासाठी आनंदाचा क्षण होता. यामुळे भारतातील वसाहतवादाचा अंत झाला. गोवा भारताचा एक भाग झाला आणि देशभरातील लोकांनी हा दिवस साजरा केला. गोवा मुक्ती दिन आपल्याला आठवण करून देतो की स्वातंत्र्य हे मौल्यवान आहे. ते जपणे आणि आपल्या पूर्वजांनी दिलेल्या त्यागाचे कौतुक करणे हे आपले कर्तव्य आहे. आज गोवा हे त्याच्या अनोख्या संस्कृती, समुद्र किनाऱ्यासाठी आणि उबदार पाहुणचाराने ओळखले जाणारे एक समृद्ध राज्य आहे. आपण आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या संघर्षाची आणि त्यागाची आठवण करून घेऊयात. गोवा आणि भारतासाठी एक चांगले भविष्य घडवण्यासाठी प्रयत्न करूयात. तर आजच्या सत्रात आपण इथेच थांबणार आहोत. अशा नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.